नमस्कार सर. हा, नमस्कार. हा, काल तुम्ही जो अंदाज दिलेला आहे सर की 23 तारखेला बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा, झालेलं सुरू झालं. इकडे जालन्यात मध्ये आलो तर जालन्याकडे सुद्धा चालू झालंय. जालन्यामध्ये देखील सुरू झालेलं आहे का सर? इकडं सेलूरला चालू आहे, इकडं भोकरदनकडे चालू आहे. हा सर. हा, बऱ्याच ठिकाणी चालू झाला आता पाऊस. इकडं वाटूरकडे चालू होता, मंट्याकडं. हा सर. आणि संध्याकाळी आणखी बऱ्याच ठिकाणी वाढेल आता. हा सर, आजचं जे वातावरण आहे ते म्हणजे खूप बदल झालेला आहे आणि आज अनेक भागात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे पिकांना चांगलं जीवनदान मिळालेलं जीवन आहे आणि या याच्यापेक्षा आजच्या पेक्षा उद्या 24 तारखेला आणखी जास्त वाढणार आहे सगळीकडे. मग राज्यभरात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार. हा सर, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तारखेवाईज अंदाज आणि जिल्ह्यावाईज अंदाज द्या सर, म्हणजे ज्यामुळे शेतकऱ्यांना कळेल की कसा पाऊस राहील. नक्कीच सांगा सर. आज आहे 23 जून, पण अजून जळगाव जिल्हा, नाशिकला तर खूपच चालू आहे जोरात. तिकडे तर म्हणजे खूपच राहणार आहे. हा सर. हम्म. हा, उद्याची जी परिस्थिती राहील सर 24 जूनची ही कशी राहील? तर उद्याच्याला, हॅलो. हा बोला. जळगाव जिल्हा, नाशिक तर खूपच राहणार. त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, त्याच्यानंतर लातूर, बीड, लातूर, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्याच्यानंतर नगर जिल्हा. म्हणजे जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये उद्या त्याला पाऊस म्हणजे हा उद्या. हा उद्या मग सगळं व्याप्ती वाढणार आहे आणखीन पावसाची. हा उद्या हा परवा देखील आणखीन जास्त वाढणार आहे. पण जास्त पाऊस तुम्हाला सांगतो विदर्भातच पडणार आहे. हा सर, उद्याची जी. कसा पडणार आहे तुम्हाला सांगतो जास्त, म्हणजे ह्या 3-4 दिवसात. अं, जळगाव, जोडीने सांगतो, जळगाव, हा सर. संभाजीनगर, हा बुलढाणा, जालना, त्याच्यानंतर अकोला, वाशिम, हिंगोली, हा त्याच्यानंतर अमरावती, ह्या पट्ट्यामध्ये जरा जास्त पडणार आहे. हा नागपूर तिकडं असं. हा, उद्याच्या 24 जून तारीख ही म्हणजे. या 3-4 दिवसात. हो. हा, म्हणजे पण उद्याची जी आजची जी व्याप्ती आहे ती कमी आहे आणि उद्याची 24. उद्याची व्याप्ती सगळीकडे वाढणार. म्हणजे पिकानं ज्यानं पेरलंय का त्यांना जीवदानच भेटलाय, त्यांची पिके एकदम ताशी लागणार. हा, म्हणजे एक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीच म्हणायला लागेल. हो. हा सर, म्हणजे उद्या 24 जूनला ही व्याप्ती वाढणार आहे आणि असाच 2-3 दिवस हा पाऊस चालू राहणार आहे आणि आणि सर्वदूर हा महाराष्ट्र हा पाऊस व्यापणार आहे आणि आज देखील सध्या देखील अनेक भागात पाऊस झालेला आहे सर. आता जे काही भाग आता इकडे काय जालन्याकडे पाऊस चालूच आहे, इकडे चालूच आहे. हा, म्हणजे आजचा तुमचा जो प्रवास आहे तो जालन्याकडे प्रवास आहे, जालना, भोकरदन, सिल्लोड त्या भागात, म्हणजे मराठवाड्यात आपल्या. राजूरला सुद्धा पाऊस चालू आहे, गणपती राजूर.